नमस्कार तुम्हा सगळ्यांना, माझा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे प्रसादासाठी शिरा। त्यासाठी आपण सगळ्यात पहिले चूल पेटवून घेऊया आणि कढई तापायला ठेवूया आणि मग प्रसादासाठी लागणारे साहित्य बघूया। सगळ्यात पहिले तूप टाकून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये रवा टाकायचा। मी बारीक रवा वापरला आहे। चांगलं तूप सुटेपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा। मग त्यानंतर आपण काजू, बदाम, वेलची, मनुके हे सर्व तयार करून घेतलेले आहे बारीक करून। नंतर ते सगळं थोडं थोडं त्यामध्ये टाकायचं आहे। तर साखर टाकायची आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्याच्या नंतर आपण एक वाटी दूध वापरला आहे तो त्याच्यामध्ये टाकून देऊयात। मग नंतर त्याच्यानंतर केळी घेतली होती ती बारीक करून घेऊन टाकूयात। अशा प्रकारे ते चांगलं एकजीव करून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। नंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात। चांगले झाकण उचकून झाल्याच्या नंतर चांगलं हलवून घेऊयात। अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे शिरा तयार आहे।